प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो ना सुजय. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक स्थायी भाव असतो. नळ नळ असतो, पाणी पाणी असतं. नळ पाणी कसं होऊ शकेल ना? नहीं ऐसा काही नाही काय, असं अजिबातच नाहीये. अरे कौन कहता है कि आसमान में सुराख नहीं हो सकता? कौन कहता है कि आसमान में सुराख नहीं हो सकता? एक पत्थर तबीयत से उछालो तो यारो. आसमान घाबरलं बघ. ती घाबरली असेल, पण मला आवडतंय तुझं असं असणं. गुड, थँक्यू. सुजय, आज तर घरी आहेस ना? गरम गरम पोळ्या देते हा तुला जेवताना. ऑफिस मध्ये मायक्रोवेव्ह मध्ये गरम करावे लागत असतील ना? येस, आज मी गरमागरम पोळ्या खाणार आहे. पण आजच नाही, आता मी रोजच गरमागरम पोळ्या खाणार आहे. रोज म्हणजे जोपर्यंत सुट्टी चालू आहे ना तोपर्यंत, असं म्हणायचंय त्याला. नहीं नहीं ऐसा क्या नहीं, ऐसा अजिबातच नहीं है. अगर मेरे मन को भाया तो फिर मैंने पूरे टाइम के लिए छुट्टी ही ले लिया फिर. म्हणजे सुट्टीवर असताना कामाचं प्रेशर नसलं पाहिजे असं म्हणायचंय त्याला. म्हणजे काम पण असं असलं पाहिजे की आपण सुट्टीवरच आहोत की काय असं वाटलं पाहिजे. इतकं असं चिलॅक्स मोड मध्ये काम व्हायला पाहिजे. हे बघ, ते काय मला माहित नाही. आता मला मोकळा वेळ आणि खूप आराम, एवढ्या दोनच गोष्टी पाहिजेत. रेशमा, हे बघ, मैंने अपनी घड़ी को भी घड़ी करके अपने खिशे में रख दिया है. आता मी गरमा गरम जेवणार आणि वाम कुक्षी घेणार. व्हॉट? न्यू वर्ड काय बोलला स्कॉलर? आता मी जेवणार आणि वाम कुक्षी घेणार. वॅमकुक्षी. Yes. येस येस, न्यू वर्ड. येस, वॅमकुक्षी. शी कुक, मी वॅमकुक्षी. इंग्लिश मध्ये दुपारच्या झोपायला भेटतात वॅमकुक्षी. यो यो माय बॉय यो. मला जेव्हा फोन करेल ना, ती विचारेल व्हॉट यू डुईंग. मी तिला सांगेन आय वॅम कुकिंग आणि ती खुश होईंग. Yeah, I like you, my boy. I like you. Thank You you. know why? You know why? कारण तुला व्याकरणाचे आणि भाषेचे कुठलेच नियम लागू होत नाहीत. येस, करेक्ट. या एकच सांगतो, बास की नजर, चीते की चाल, बाजीराव की तलवार और आशुतोष की भाषा पे संदेह नहीं करते. कभी भी कैसे भी चल सकती है. आय मस्त. दोघं मिळून पिंगा घाला आता. ओ चिमाजी अप्पा, मारू नका गप्पा. वा. यो आणि पिंगा कशाला घालायचा? याच्याकडे चेंडू आहे, मी स्वतः खुशाल चेंडू आहे. हो. आणि माझ्याकडे एक दुसरा चेंडू सुद्धा आहे. म्हणजे हा तू गटारातून काढलायस का? जवळजवळ होत गटार, पण वेगळीकडनं आणलंय. आणि साबणने धुतलंय बरं का ताई. गुड गुड. आता या चेंडूचं काय करणार मी? तुला असं वाटेल की मी टेबल टेनिस खेळायला जाणार. ऑफकोर्स. नो, मी हा चेंडू घेणार, तिकडे जाणार, पुस्तक घेणार, इकडे येणार आणि मग असं मी करेन असं तुला वाटेल, पण मी तसं करणार नाहीये. कारण मला माहितीये तू काय बोलशील. 1 मिनिट, 2 गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे माझं पुस्तक का घेतलं, मग मी हे पुस्तक ठेवलं. आणि पहिली गोष्ट म्हणजे अरे तुम्हाला काही नियम वगैरे कळतात की नाही? प्रत्येक खेळाचे काहीतरी नियम असतात. फुटबॉल फुटबॉल असतो, क्रिकेट क्रिकेट असतं, टेनिस टेनिस असतं. फुटबॉलच्या बॉलने क्रिकेट कसं काय खेळणार, क्रिकेटच्या बॉलने टेनिस कसं काय खेळणार? पण यार स्कॉलर, मी तुला असं विचारतोय की असं का? अरे जुन्या लोकांनी जर एक्सपेरिमेंटल केले नसते तर मग आपण मेंटल सारखं बॉल घेऊन असं असं खेळत बसलो असतो ना. आता बघ ना, तुझ्या हातात जो बॉल आहे तू असं खेळतोय, पण तेव्हा त्या लोकांना असं खेळून बोर झालं असेल ना. मग ते बोलले असतील चला याला जरा पाय मारून बघूया,
याला जरा बास्केटमध्ये टाकून बघूया, याला जरा असं खेळून बघूया. हा, म्हणून मग वेगवेगळे गेम तयार झाले. हा आणि तू म्हणतो हा काय तमाशा. मी म्हणतो वाय ऑलवेज सेम स्टोरी. लेकिन मैंने अपने काम से मोहब्बत की है, लाइफ में अय्याशी नहीं. तो लाइफ में अय्याशी क्यों नहीं की? उठ उठ. उठ हे गप रे सुजा, उठ. हे गप रे यार, मी काम करतोय. 10 सेकंड दे रहा हूं तुम दोनों को. तुम अगर सिद्धू को बचा सकते हो तो बचा लो, और तुम अगर रहमान को बचा सकते हो बचा लो. 10, 9, 8, आशू आशू रेहमानला वाचव. 7, 6, आशू रेहमानला वाचव ना. 5, 4. यस यस. आशू हा खूप भारी खेळ आहे, लवकर ये. पहिला जकास. लई मजा येते. येस. लवकर ये. या. छान मांडून ठेवलं दोघांनी. डोंट वरी, हे बघ, ही त्याची एक फेज आहे. म्हणजे आता त्याला कळत नाही का तिथून नळ आहे का पाणी येते. जाईल, एक 10 मिनिटात जाईल ही फेज. सुजा आहे का तू? नंतर आवरणार कोण? आपण. तू, कारण तू उचकवलंस त्याला. बोला मॅडम, काय म्हणता? तुम्हीच बोला सर. प्रयोग मिळतोय पुढच्या आठवड्यात, हो, आणि मी फेस्टिवलला पण पाठवतोय नाटक. वाव, कुठे? कोणाला सांगू नको सर, कारण काय अजून सगळं फिक्स व्हायचंय. ऐक ना, हा, मला नको सांगू. म्हणजे एकदा कळल्यावर मला कोणाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. तर जाऊ दे, सांगतोच. सांग ना प्लीज. जर सगळं नीट जुळून आलं तर आपण प्रयोग करतोय दिल्लीला. वाव, दिल्ली? दिल्लीला. नाही, मी नाही सांगणार कोणाला. वाव, म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र प्रवास करून दिल्लीला जायचं. किती भारी. नाही नाही नाही, आपण एकत्र प्रयोग करायचा दिल्लीला, ते भारी. हो, तेच किती भारी. हो भारी, पण आपलं सिलेक्शन झालं तर भारी. आणि त्यातही तुमच्या सगळ्यांच्या डेट्स अवेलेबल असल्या तर भारी. त्याला काय, मी तर फ्रीच आहे. हा, फ्रीच आहे असं काही नाही, काही होऊ शकतं. काही होऊ शकतं म्हणजे तुला एखादी चांगली फिल्म मिळू शकते, तुझी सिरियल सुरू होऊ शकते, तुझा हात फ्रॅक्चर होऊ शकतो, तुला डेंग्यू मलेरिया होऊ शकतो, शिवाय तू किंवा मी मरूही शकते. हा, ही पण शक्यता आहे बरं का. तुला माहितीये का, परवा आम्ही सगळे ना एकत्र खाली खेळायला गेलो होतो. म्हणजे जनरल मैदानी खेळ खेळत होतो. आणि खेळता खेळता मी पडले तर मला इथे थोडासा मार लागला. पण मार लागल्या लागल्या माझ्या डोक्यात काय आलं माहितीये का, माझ्या डोक्यात हाच विचार आला की आता नेमका जर प्रयोग लागला तर कबीर माझा असा चेहरा बघितल्यावर मला असला तोबडावेल, इतक्या शिव्या घालेल ना. अरे 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 अरे,
मिनल, आपल्या मनात एकमेकांबद्दलच्या आठवणी कसल्या भयानक येत नाही? का? नाही म्हणजे बघ ना, जेव्हा जेव्हा तू मला आठवतेस तेव्हा तेव्हा मी फक्त तुला ओरडतोय असं, आणि जेव्हा जेव्हा मी तुला आठवतो तेव्हा तेव्हा तू काहीतरी काड्या करतेस, काहीतरी बदमाशी करतेस आणि म्हणून मी तुला ओरडतो असं. आपण ह्या मेमरीज बदलल्या पाहिजेत असं नाही वाटत तुला? मला आवडतात त्या. नाही नाही, मला नाही आवडत की कोणी मला फक्त ओरडताना आठवलेलं. आपण नवीन आठवणी तयार करूया ना. कशा? हा महत्वाचा प्रश्न. कशा 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 म्हणजे आपण 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 काहीतरी वेगळं बोलूया, काहीतरी वेगळं शेअर करूया. म्हणजे एकमेकांच्या आवडीनिवडी, एकमेकांचे छंद. भाजी, मेथी, वांग, रंग, निळा, पिवळा, पुस्तक. काय यार पुस्तक, काय यार पुस्तक काय यार म्हणजे काय? मिनल, आपण कलाकार आहोत, आपण तर वाचायलाच पाहिजे. मला सांग, आपलं काम काय? आपलं काम आहे गोष्टी सांगायचं, आणि पुस्तकं आपल्याला गोष्टी सांगतात, हो की नाही? मग वाचायला नको? अगं, आणि पुस्तकं आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी सांगतात. कधी कधी रशियातल्या, तर कधी लॅटिन अमेरिकेतल्या. आणि पुस्तकं फक्त देश आणि प्रांत यांच्या पार नाही जात, तर काळ सुद्धा ओलांडतात. कधी कधी आपण शिवाजी महाराजांच्या काळात जातो, तर कधी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जातो की नाही? आपण एक काम करूया, इथून पुढे दरवेळी भेटल्यावर कुठल्या तरी एका नवीन पुस्तकातली वाचलेली गोष्ट एकमेकांना सांगायची. ओके, डन. त्याची सुरुवात म्हणून हे घे, माझ्याकडून तुला पहिलं पुस्तक, व्यासपर्व, दुर्गा भागवतांचं. वाव, काय गोष्ट आहे याची? तू वाचणार आहेस ना ते? मग तू सांगायचीस मला त्याची गोष्ट, आणि मी एक दुसरं पुस्तक वाचतोय, त्याची गोष्ट मी तुला सांगेन. कुठलं पुस्तक आहे? उदय प्रकाश यांचं पुस्तक वाचतोय, पिली छत्रीवाली लडकी. हा, एवढा आवडतो पिवळा रंग? पुस्तकाच्या नावात पण पिवळा? अगं म्हणजे काय, जगण्याचा रंग येतो, उत्साही, सकाळच्या उन्हासारखा फ्रेश. म्हणजे आता काय कुठलीही मुलगी पिवळे कपडे घालून आली तर तुला लगेच आवडेल का? म्हणजे कुठलेही लोक सपोज जर पिवळे कपडे घालून आले तर तुला आवडणार का लगेच? तू जर पिवळे कपडे घालून तालमीला आलीस तर मी तुला ओरडणार नाही, रागावणार नाही, असं नाही आहे बरं का. कसलं ओळखलं? तुला माहिती का, आमचा सुजय आहे ना, सुजय आणि तू एकदम डिट्टो, डिट्टो. अच्छा, हो. तुम्ही दोघंही कधीही शिक्षकामध्ये कन्वर्ट होऊ शकता, कधीही छडी तुमच्या हातात येऊ शकते. सुजय ना कधीच बदलू शकणार नाही, त्याला पण फार आवडतात पुस्तकं. पुस्तक वाचा. ए खादाड़ खाव्या, अरे तुम कहीं भी छुपो, मेरी गेंद तुम्हें ढूंढ ही लेगी. यस. अरे मेरे पास चप्पल है, टोपी है, पिंजरा है, तुम्हारे पास क्या है? मेरे पास नेम है, नेम नेम. चुकीचा. अरे वो नेम नहीं, सुजय साठे, इस नेम की बात कर रहा हूं मैं. हाँ चलो बस मारो. नेम ही काफी है. मारो. बॉल ये. अरे आज नाही वाचत तू, शिवलकर. होऊ दे खर्च, पैसे झाले वरच. अशोक, काय करतो यार तू? अरे फुटला असतं ना आरसा. बरं फुटलं असतं, काय 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 चाललंय? अरे फुटू दे काच, फुटू दे काच, आता व्हायला पाहिजे नाच. नाच. नाही 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 सुजय, नाही नाही नाही, वेड्यासारखं वागायचं नाहीये सुजय. काय मध्ये करतो? अरे मांगाचा चेंडू, आग्या बनियन. अरे बाजूला हो जरा, करू दे आम्हाला फन. अशोक गं बस तू. हे सुजय, अरे इथे इथे काचेच्या बाटल्यात, इथे मागे रहमानचा फोटो आहे, बॉल वगैरे खेळायचा नाही, फुटेल अरे काहीतरी घरात. फुटू दे बाटल्या, बाजूला हो बाटल्या. आशू अरे काय, अरे एक नंबर. काय करतो यार हा?
दिल तर खुश करतोच मी. नाही 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 सर, बाजूला सर, बाजूला सर, तुला नाही. कॉन्फिडन्स ठेव, कपाटात देईन तुझ्या कानफाटात आता सांगतो. अरे असं काय करतो? अरे तेरी मेरी यार. शिव्या काय देतो यार? ओके, तुझी माझी दोस्ती, चल करू कुस्ती. कमॉन कमॉन स्कॉलर कमॉन. नाही आता मी कमॉन. का मारतो ना घेत. अरे घेतला तरी चेंडू. बॉल दे. ए बॉल घेतला. ए बॉल दे. घे ना. हा हॅलो हॅलो बॉल दे. मिनल हे घरात दंगा घालतायत यार. आबा तुम्ही खेळतायत घरात. ऐकलं सुजय वेळा झालाय मिनल. तू घरी यार पटकन. हॅलो काय काय ग? काय झालं? काय बोलले? हम्म. एवढ्या टेन्शन मध्ये कधीच नाही बघितलं त्याला. काहीतरी पडायचा आवाज आला घरी. काही 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 प्रॉब्लेम आहे का? माहित नाही. तुला घरी जायचंय का? नाही तसं काही नाही. चल मी सोडतो तुला. नाही चल चल चल. काय चाललंय? केवढा पसारा केलाय? तू मूर्ख आहेस का? सकाळपासून ओरडते मी, ऐकायचं नसतं? आज ना तू इथेच बसून राहायचं. तुला काही मिळणार नाहीये. त्याला करू दे ना हवं ते. मूर्ख आहेस. बेल वाजतीये, दार उघड ना. मिनल यार. मग ना काय केलंय घराचं? काय झालंय? केवढा पसारा केलाय बघ ना. सकाळपासून रागवतीये मी, पण असं कोणी ऐकतच नाही इकडे. आशू काय चाललंय? काय फालतूपणा आहे हा? मी एवढं महत्वाचं काम सोडून आलीये ते ही फालतूगिरी बघायला का? काय चाललंय? आबा दुबी. ऐकलं? मला सोडून आपलं ठरलं होतं ना माझ्याशिवाय आबाद. हे बघ म्हणजे आम्ही जेव्हा खेळतो तेव्हा मी काय असा एवढा पसारा वगैरे करून खेळत नाही. शांतपणे खेळते मी आबादुबी. अजिबात एवढा पसारा करत नाही. तू आत्ताच्या आत्ता हा सगळा पसारा आवरायचा आहे, कळलंय? अजिबात इकडे पसारा नकोय मला. सुजय आला ना तर मी ऐकून घेणार नाहीये. मी नाही तोंड दाखवणार आहे त्याला. कोण आहे रे? कोणी मारलं? अॅना ताबडतोब बाहेर ये. अॅना तुला एवढा जखमांचा शॉक आहे ना? तुला पूर्ण जखमी करते. ये बाहेर. डन 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 डन. अरे भेंडी, कापून टाकू का तुझी शेंडी? कांच को तोड़ने और नियम को मोड़ने आ रहा है स्कॉलर मैन. कबीर अरे द्यायला गेली मला टक्कर, स्वतःच येऊन पडली चक्कर. ढन 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 ढन. आत्ता बरं वाटलं. कबीरनी झेललं ना हिला. काय? अगं सुजय इतका बदललाय ना, त्याने इतकं मनावर घेतलंय, बदकन बदलूनच गेलाय अख्खाच्या अख्खा. हो ना, मला तेवढं बदकवलंय ना त्यांनी. म्हणजे आबादुबी खेळताना बॉल इतक्या वेळा पाठीत मारले ना, नेम धरून. तुला सांगतो मिनल, त्याचं नेम तुझ्यापेक्षा भारी आहे. तू हवा बसा. तू बोलूच नकोस माझी. तू प्रॉमिस मोडलेस. आपलं ठरलं होतं ना आबादुबी खेळायचं, मग का खेळलास त्याच्या बरोबर? आणि वर सांगतोय मला त्याचा नेम जास्त भारी आहे म्हणे. हो खरं, माझ्याकडे प्रूफ आहे. माझ्या पाठीवर बघ केवढे वन आहेत. काय तू काय सांगतो? हा, माझ्या पाठीवर पण आहेत मार्क्स.
तू किती वेळा मारला मला? 3दा मारलास बॉल पाटील. एक मिनिट, माझं नेम चांगलंच आहे पण माझ्याबद्दल बोलत नाहीये. मग काय कशाबद्दल बोलतो? आपण स्कॉलर बद्दल बोलतोय हो इकडं. स्कॉलर. अरे स्कॉलर आज बूट घालून इंडर होता घरात. काय? हा माझ्या तर पाठीत त्यांनी इतकं मारलं. शट अगं त्याने ना आज 3 वाजता आंघोळ केली दुपारी. इथं काहीच नाही. तो आज लॅपटॉप घेऊन टॉयलेट मध्ये गेला आणि प्रेमरतन धनपायो बघत होता. पायरेटेड. काय? अगं त्याने ना चमचा न घेता हात घालून चिवडा खाल्ला डब्यातनं. काय? माझ्या तर पाठीत त्यांनी. शट अप. यार सुजय अशा परिस्थितीत आहे आणि आपण कबीरला त्याच्याबरोबर एकटं सोडलंय.